काय झालं बाले? काही नाही, वहिनी ताट दे ग. काहून खोटं बोलून राहिली का तू? मला का कळत नाही का? नेहमीसारखी आनंदी नाही दिसून राहिली तू. काय झालं बाले? आपल्या दादाला नाही सांगणार का तू? तुझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष ओळखतो मी बाले. काही नाही दादा, ते सकाळपासून खूप डोकं दुखून राहिलं ना, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येते सारखं. खरंच सांग बरं, आपल्या दादापासून काही लपवायचं नाही. दादा, काय झालं बाले? विडीस का तू? दिवाळीच्या दिवशी असं रडतात का? काय झालं बाले? मला आई बाबांची आठवण येऊन राहिली रे. आपल्या बरोबर असतं किती बरं झालं असतं. पैताडच आहे पोट्टी. अगं म्हणून कुणी असं रडते का? हे बघ, हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. काय रडायचं नाही आता. सणासुदीला असं रडायचं नसतं भरल्या घरात. चुकलं वहिनी. आईचा फोटो पाहिला की अजूनही लहान मुलीसारखी रडायला लागते. ही खूपच इमोशनल आहे बाबा माझी बहीण. हे बघ, रडू नकोस. अगं आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलांची आठवणी येतेच. आता रडू नको, तुझा दादा आहे ना. रडायचं नाही आता. मी असं करतो, आज दुपारी बाजारात जातो आणि एक मस्त साडी घेऊन येतो माझ्या बहिणीसाठी, भाऊबीजेसाठी. काय आज बघू आता. हस हस हस. हाँ आलो. हाँ दादा, रडू नाही तर काय करू? असं सांगू तुला की माझ्या आयुष्यात हे काय होऊन राहिलं ते. मला आता कशाचं काहीच नाही वाटून राहिलं. ऐन दिवाळीत माझ्या नवऱ्यानं मला घराबाहेर काढलं. ही असली दिवाळी मी आजवर नव्हती पाहिली. मग दादा रडू नाही तर काय करू? कपडे यार, माझे जॅकेट्स कुठे आहेत? शर्ट्स कुठे आहेत? एक कपडा इस्त्रीचा नाही. आता टॉवेल कुठे आहे? गच्च ओला. या आता ही कामं मलाच करावी लागणार. चला पूर्णात सुभेदार, कपडे वाळत टाका. यार, घरातली कामं पण ना माझ्याच्यानं अशक्य आहे. कामवाली बाई येईपर्यंत बहुधा सगळी कामं मलाच करावी लागणार. ही राधिका पण गॉर्जियस. यारीला फोन करते.
हाँ बच्चा बोल. हॅलो गॅरी, ऐक आउट आउट आउट. एक मिनिट बच्चा, काय झालंय? जरा शांत हो. काय झालं? अरे सकाळी ना कोणीतरी ते फटाका लावला होता आणि त्याने काय झालं माहितीये? अरे माझा हात भाजलाय खूप जोरात, खूप भाजला. ऐक एक मिनिट काम डाऊन. त्याला काहीतरी मलम लाव ना, किंवा थंड पाण्याखाली हात धर. नाही तर थांब, मी आलो तिथे. अरे यार, पण मी कसा येऊ? मला तुमच्या सोसायटीत येऊ देत नाहीत ना, परमिशनच नाहीये. तर गॅरी प्लीज ये, मला माहित नाही, खूप दुखतंय. ऐक. आऊ आऊ आऊ. अरे यार, जाऊ कसं? पण जायला तर पाहिजे. काय करू काय? हॅलो. हा नमस्कार, मी नाना बोलतोय. नाना, अहो ओळखलात का मला? राधिकाच्या शेजारी राहतो. दामले. अहो नानासाहेब, ओळखलं तुम्हाला. आता नानासाहेब बोललात म्हणजे ओळखलंच. काय म्हणते, कसे आहात? हा बरं आहे. मी थोडा एका वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय तुम्हाला. म्हणजे इकडे सगळं ठीक आहे ना? काय उगाच पाल्हाळ लावत बसत नाही. जे काय आहे ते सरळ सांगतो तुम्हाला. तुम्ही ताबडतोब इकडे या. का? काय झालं तिकडे? सगळं ठीक आहे ना? काय राधिका आणि गुरुनाथ मध्ये थोडे प्रॉब्लेम झालेत. प्रकरण थोडंसं गंभीर आहे. इथे येऊन सॉल्व्ह केलं तर जरा बरं होईल. नाही, ते तर करावंच लागेल. पण आमची सुनबाई कुठे आहे? काय ती घर सोडून गेले. म्हणजे आम्हाला भेटलीच नाही. गावाकडे गेली असं कळलं. पण नानासाहेब, असं काय झालंय? तुम्हाला काही कल्पना आहे का? कसं आहे, तुम्ही इथे या, आपण सविस्तर बोलू. खरं तर तुमच्या घरच्या गोष्टीमध्ये बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही आहे. पण प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे तुमच्याशी सविस्तर बोललं तर बरं होईल. काय शेजार धर्म म्हणून फोन केला आहे मी. शिवाय राधिकाची पण काळजी वाटते हो आम्हाला. नाही नानासाहेब, मी समजू शकतो सगळं. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. तिकडे आमच्या सुनबाईंना सगळे जोडून ठेवले. नानासाहेब, तुम्ही काळजीने आम्हाला फोन केला, हे फार बरं झालं. नाही म्हणजे तुमचा आभार वगैरे मानणार नाही आम्ही, कारण आम्ही तुम्हाला आमच्या घरच्या सारखेच मानतो. काळजी करू नका, आम्ही लवकरात लवकर निघतो. अहो, जी फ्लाईट मिळेल त्या फ्लाईट. बरं बरं बरं. कोण? गुरुनाथचे बाबा. मी केला होता फोन. म्हणजे सांगितलं सगळं त्यांना? नाही, फोनवर काय सांगितलं नाही. म्हटलं तुम्ही इथे या, मग सविस्तर बोलू. आता मुंबईत आल्यावर बघू काय ते आल्यावरच सगळं प्रकरण आता मार्गी लागेल. तोपर्यंत बघूया काय होतंय. हो, पण त्यांनी समजा गुरुनाथला फोन केला तर तो येईल नाही ते भांडायला. मी काय घाबरतो का त्याला? येऊ दे. असं नाही हो, उगाच कशाला? हे बघ, मला त्या गुरुनाथ बद्दल ना काही वाटत नाही. पूर्णपणे वाया गेलाय तो. मला काळजी वाटते ती राधिकाची. हो ना, राधिकाची काळजी तर मलाही खूप वाटते. पाडव्याला आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देतात. पाडव्याला गर्लफ्रेंडला नाही, बायकोला गिफ्ट देतात. तुझे एकुलते एक गर्लफ्रेंड ना, प्लीज मला हवंय की. अरे आत्ताच तू आली, घरात वहिनी नाहीये. ती हसती ना तर आपल्याला बोलताही नसतं आलं.